बाबा कंबलपोश उरूस शाही संदलचा मान ठाणेदाराला 96 वर्षाची परंपरा आजही कायम। यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव। यवतमाळमध्ये आशा सेविकांचे न्याय हक्कांसाठी 7 ते 8 दिवसांपासून आंदोलन, रखडलेलं मानधन तत्काळ देण्याची मागणी। गडचिरोलीत आश्रमशाळेतील 1222 शिक्षकांना मिळणार वेतन थकबाकी। 25 वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश। शिक्षक आमदार सुधाकर अडबोलेंनी शासन स्तरावर केला पाठपुरावा। बुलढाण्याच्या देवपूर झरी पाणंद रस्त्याची दुरवस्था, 2 किलोमीटर लांब या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना। व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल। यवतमाळच्या वारहा गावात जलशुद्धीकरण संयंत्र कार्यान्वित। आमदार राजूभाऊ तोडसामांच्या हस्ते पूर्ण तत्वविरण। कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित। हत्येचं सत्र आणि वाढत्या नशेखोरी विरोधात अखेर सांगली पोलीस ऍक्शन मोडवर। शहरातील ब्लॅक स्पॉटवर नशेखोरांचे धाबे दणाणले। कोस्टल रोडवर हेलिपॅड, कोस्टल रोडवर हवाई वाहतुकीची जोड। हेलिपॅड बांधण्याकरता 2 कंपन्यांमध्ये स्पर्धा। अमरावतीतील शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित होणार। 24 तासासाठी वीज पुरवठा खंडित होणार। 12 फेब्रुवारीला 16,000 कार्यालयांचा वीज पुरवठा बंद। पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांचा खास जनता दरबार। दर आठवड्याला मंगळवारी घेणार जनता दरबार। मुंबईकरांना तक्रारी थेट पोलीस मांडण्याची संधी। जन्म मृत्यू नोंदी वेळेत करा। नोंदी 7 दिवसांच्या आत पोर्टलवर करणं अनिवार्य। विलंब झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। अकोला शहरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण हटवणं सुरू। कारवाईला काही नागरिकांचा तीव्र विरोध। रेल्वे विभागानं केलेली मोजणी नागरिकांना अमान्य। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधीसाठी कर्ज घेणार। पुरंदर इथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार। बीडच्या जामगाव येथील ग्रामदैवत तिरंगेश्वरी मातेच्या यात्रेस प्रारंभ। मंदिरावर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक विद्युत रोषणाई। कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत मोफत अंत्यविधीसाठी शेणींचा तुटवडा। राजेश वायचळ कुटुंबियांकडून पंचगंगा स्मशानभूमीला 21,111 शेणी दान। अकोल्यात रस्त्याच्या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं उपोषण। मालवण तालुक्यातील आंगणेवाडीत 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव। यात्रेसाठी संपूर्ण गाव सजलं। तयारी अंतिम टप्प्यात। प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेवर विशेष गाड्या सोडल्या जाणार। मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाड्या चालवणार। सीसीटीव्ही नसलेल्या परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांची अदलाबदल। 10वी 12वी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी निर्णय। उंच मूर्ती समुद्रात विसर्जित करण्याचा नियम मार्चमध्ये संपणार। उच्च न्यायालयाकडून मूर्ती विसर्जनाला मार्चपर्यंतची परवानगी। गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये विषयावर चर्चा होण्यास सुरुवात। देशातील 11 कामगार संघटनांचा 12 फेब्रुवारीला संप। कामगार कायद्यातील बदलांविरोधात संपाची हाक। वर्ध्यात चक्काजाम आंदोलनाचा इशारा। ठाण्यात वसंत विहारमध्ये खोदकामादरम्यान जलवाहिनी फुटली। लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया। मुंबईतील प्रदूषण रोखण्याकरता उच्चस्तरीय देखरेख समिती स्थापन। समितीला 5 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश। सार्वजनिक खर्चावर देखील न्यायालयाचे ताशेरे। राज्यात पुढील 5 दिवस तापमान वाढीचा इशारा। फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात किमान तापमानात वाढ। तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होणार। म्हाडाचा सोमवारी 15वा लोकशाही दिन। 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता वांद्र्यातील मुख्यालयात लोकशाही दिन साजरा होणार। प्रवासी दिल्लीत मात्र साहित्य मुंबईतच। एअर इंडियाच्या कारभारावर प्रवासी संतप्त। तांत्रिक कारणामुळे 40 प्रवाशांचं साहित्य विमानात न चढवल्याची माहिती। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात निशाणा इथे खंडोबा महाराज यात्रेला सुरुवात। यात्रेत कुस्तीच्या दंगलीचं आयोजन। राज्यभरातील पैलवानांचा स्पर्धेत सहभाग। धुळे जिल्हा ढगाळ वातावरणामुळे रब्बी पीक धोक्यात। घाटे अळीचं संक्रमण होण्याची भीती। यासाठी कृषी विद्यापीठ विकसित बायोमिक्सचा वापर करण्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला। वर्ध्यात तूर मळणीसाठी शेतकऱ्यांचा साध्या मशीनकडे कल। हडंबा मशीन मळणी केल्यानं जनावरांना कडबा उपयोगी पडत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार। ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर आज सुनावणी। एसआयआर विरुद्धच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सुनावणीत ममता वैयक्तिकरित्या सहभागी होऊ शकतात। पंतप्रधान मोदी लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणार। मोदी संध्याकाळी 5 वाजता लोकसभेत देणार उत्तर।
गोपनीयतेच्या हक्काशी खेळू नका, मेटा व्हॉट्सअॅप कंपनीला सुप्रीम कोर्टानं खडसावलं. न्यायालय खटल्याचा अंतरिम आदेश 9 फेब्रुवारीला देणार. मणिपूरमधील राजकीय गोंधळ संपला. युमनाम खेमचंद सिंग यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड. युमनाम खेमचंद सिंग मणिपूरचे पुढील मुख्यमंत्री. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणी शुभम लोणकर मुख्य सूत्रधार. 10 दिवस आधीपासूनच घराची स्कूटरवरून केली होती रेकी. चौकशीत आरोपीची माहिती समोर. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सलमान खान आणि रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरण, तीनही घटनांमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग. आरोपींची एकच मोड्स ऑपरेंडी. महिला सफाई कर्मचाऱ्याला रजनीकांत यांनी दिली सोन्याची साखळी. रस्त्यावर सापडलेलं 45 तोळं सोनं. मूळ मालकाला परत करणाऱ्या महिलेची रजनीकांत यांच्याकडून दखल. आज मुंबईत T20 विश्वचषकाचा सराव सामना. मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर भारताची दक्षिण आफ्रिकेशी लढत. चंद्रपूरमध्ये कळमना येथे आयोजित कबड्डी स्पर्धेचा समारोप. कबड्डीसारख्या पारंपरिक खेळांचं जतन, संवर्धन गरजेचं. दिनेश चोखारेंचं वक्तव्य. या बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.